हे जे काही उत्तर भारतीय जे नेते आहेत ते कॉपी करून पास झालेले आहेत, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय म्हणते कळतच नाही। म्हणजे याच्या आधी सन्माननीय राजसाहेब बोंग्यावर बोलले, त्यावेळेला आमचे काही मुस्लिम मित्र नाराज झाले, परंतु साहेब कुंभवर पण बोलले। जे योग्य आहे ते सन्माननीय राजसाहेब म्हणतात, त्यात धर्म भाषा जात नसते। मीरा भाईंदर शहर के उत्तन परिसर में आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन थाने पालघर के जिला अध्यक्ष अविनाश जाधव के हाथों किया गया। आपको बता दूं कि आज उन्होंने पत्रकारों से बातचीत करते समय कहा कि राज ठाकरे किसी धर्म के खिलाफ नहीं है। उन्होंने भोंगे पर भी कहा तो उन्होंने कुंभ मेले पर भी कहा। इसी संदर्भ में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के थाने पालघर जिला अध्यक्ष अविनाश जाधव से हमने बातचीत की। आइए जानते उन्होंने क्या कहा। मला असं वाटतं की मागे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतला पराभव हा पाठी सारून आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक पुन्हा कामाला लागलेले आहेत। जे सत्तेत आले त्यांच्यात जोश नाही आहे, पण ज्यांचा पराभव झाला त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे। आणि जर आज तुम्ही पाहाल संपूर्ण महाराष्ट्रात, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तिथल्या स्थानिक प्रश्नांवर आंदोलनं सुरू आहेत। मला असं वाटतं की हा एकमेव या देशातला पक्ष असेल की पराभवानंतरही न खचता जोमाने उभा राहणारा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचा पक्ष आहे। आणि आज मीरा भाईंदर येथील उत्तण या भागामध्ये आमच्या मनसेच्या आमचे संदीप राणेसाहेब यांच्या नेतृत्वात आमचं सलमान यांनी इथे शाखेचं उद्घाटन केलेलं आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की या शाखेतून जे कोणी लोक इथे येतील, गोड गरीब लोक येतील, ज्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचं प्रामाणिक काम हे या शाखेतनं याच्यापुढे होईल। अडचण तुम्हाला मी सांगतो, ज्या वेळेला मतदान करायचं असतं त्यावेळेला हे लोक चुकीच्या माणसाला मतदान करतात आणि त्यातनं अडचणी तयार होतात, मग यांची प्रश्न सुटत नाही। परंतु आम्हाला मतदान हो न हो आम्ही लोकांसाठी तत्पर असतो। जर आमच्या शाखेत कोणी आलं आणि त्यांचे प्रश्न मांडले तर नक्कीच आम्ही त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू। एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करतो। अनेक वेळेला असं होतं की त्यांना चुकीचा गैरसमज त्यांच्यामध्ये पसरवला जातो आणि मग काही लोक नाराज होतात, पण कालांतराने त्यांना कळतं की हाच माणूस योग्य आहे। म्हणजे याच्या आधी सन्माननीय राजसाहेब बोंग्यावर बोलले, त्यावेळेला आमचे काही मुस्लिम मित्र नाराज झाले, परंतु साहेब कुंभवर पण बोलले। जे योग्य आहे ते सन्माननीय राजसाहेब म्हणतात, त्यात धर्म भाषा जात नसते। आमचा एकमेव धर्म आहे महाराष्ट्र धर्म आणि तो पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो। मला असं वाटतं की ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त उत्तर भारतीय लोक राहत नाहीत। या महाराष्ट्रामध्ये गुजराती राहतात, राजस्थानी राहतात, पंजाबी राहतात। यांच्याशी का नाही वाद होत आहे? यांच्याशी पण वाद झाला पाहिजे ना। जर आमचा परप्रांतीय म्हणून एकाच भाषिकांबरोबर का वाद होतो आहे? कारण यांचे नेते नालायक आहेत। त्या लोकांना काही घेणं देणं नाही आहे काय चाललं आहे त्याच्याशी, पण यांचे नेते येतात, स्टेटमेंट करतात, स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात आणि मार खातो खालचा तो उत्तर भारतीय गरीब माणूस। आम्ही नेहमी काय म्हणतो आहे, जरा हे लोक यांचे नेते एक तर बिंडोक असतात, हे शिकलेले नसतात, हे कॉपी करून पास झालेले सगळे नेते आहेत त्यांचे। कोणाचे नेते? हे जे काही उत्तर भारतीय जे नेते आहेत ते कॉपी करून पास झालेले आहेत, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय म्हणते कळतच नाही। आम्ही असं म्हणतो की जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे। आणि ज्या वेळेला आम्ही काही लोकांना भेटतो आणि त्यावेळेला ते सांगतात दादा मला मराठी येत नाही पण मी शिकण्याचा प्रयत्न करेन, तर आम्ही त्याला मिठी पण मारतो। पण जो उद्धटपणे बोलतो त्यांच्यावर आमचा हात पडतोच। ज्याला प्रामाणिक आमच्या भाषेचा आदर आहे, प्रेम आहे, आम्ही त्यांच्यासोबतच आहोत। झाडांची कत्तल होणार तर आम्ही त्याचा विरोध करणार। एक झाड लावल्याच्या नंतर त्याला मोठं होता होता 25 वर्ष लागतात। तुम्ही कसली झाडं कापताय? आणि जर एवढंच तुम्हाला सगळं करायचं होतं तर आधी एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करायला हवं। तुम्हाला तहान लागल्यावर विहीर का खणता? तुम्हाला माहिती आहे ना, मीरा भाईंदर एक मोठं शहर आहे, इथे लोकसंख्या वाढते, तर अशा प्रकारची व्यवस्था तुम्ही काही वर्षापूर्वीच करायला हवी होती। आणि प्लॅनिंग नसल्यामुळे या सगळ्या अडचणी होतात। परंतु सांगतो, जर 10,000 झाडं कत्तल होणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा विरोध करेल
आणि मी पुन्हा सांगतो की सन्माननीय राजसाहेबांना हे आवडणार नाही आणि झाडं तोडणं किंवा झाडं तोडून डेव्हलपमेंट करणं या सगळ्याच्या आम्ही विरोधात आहोत। मैं बहुत ही सौभाग्य वाला हूँ कि साहब मेरे ऑफिस पे आए और मेरे ऑफिस का उद्घाटन किए। नसीब वालों जो रहते हैं यही मिलते हैं इनको ही, मतलब, और हम जैसे लोग चाहते हैं कि आगे बढ़े और उनके साथ काम करें। तो इसके लिए हम लोग ने इस ऑफिस का उद्घाटन किए हैं। यहाँ पे बहुत से काम पेंडिंग पड़े, वो सब काम हमको करना है। हम सब जितने हमारे कार्यकर्ता हम सब मिलकर करना चाहते हैं और आगे भी इंशाल्लाह करेंगे। मकसद ये है कि देखो यहाँ लोग परेशान बहुत हैं। जितनी भी यहाँ पे सत्ताधारी पार्टी है कामें तो करती नहीं है, अपना वोट लेती है, वोट लेके चली जाती हैं। यहाँ पे ये समुद्र किनारे एक पट्टा खोना पड़ता है, तो यहाँ पे कोई देखने आता नहीं दोबारा उन लोगों को। उन लोगों पर क्या चल रहा है, क्या बीत रहा है, कुछ काम में होता है। चाहे आप छोटा ज़्यादा एक छोटा सा मुद्दा उठा लो, डंपिंग का, वो भी आप देख लो, आपने भी बताया इसमें। डंपिंग का मुद्दा उठाओ, यहाँ पे क्या बोलते हैं, समुद्र का मुद्दा उठाओ, गंदगी इतनी है, नाले, मतलब बहुत सी चीज़ें ऐसी हैं कि यहाँ पे लोग कर नहीं रहे हैं। तो उस हिसाब से हमने सोचा कि यहाँ पे ज्वाइन करके हम करना चाहते काम सर के साथ मिलकर। तो मनसे से उम्मीद है आपको? बहुत उम्मीद है। आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, उत्तन।